वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड बायोलॉजी NCERT मधील लेसन नंबर 2 दॅट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. या चॅप्टरचा हा फोर्थ व्हिडिओ आहे, फोर्थ पार्ट आहे, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत पॉलन पिस्टल इंटरॅक्शन. सो याच्या आधी आपण पॉलिनेशन कशा पद्धतीने होतं, पॉलिनेशन म्हणजे काय, त्याचे टाइप्स कोणते कोणते आहेत, एक्झाम्पल्स काय आहेत, सगळं काही पाहिलेलं आहे आणि आय होप की तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओज पाहिले असतील. सो लेट अस स्टार्ट. Pollen pistil interaction. Pollination does not guarantee the transfer of the right type of pollen. That is, आपण याच्या आधी पाहिलेलं होतं की जेव्हा पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होतात तेव्हा असं काही गरजेचं नाहीये की सेम स्पीशीजचे पोलन ग्रेन्स सेम प्लांटवरच ट्रान्सफर होतील. असं पण होऊ शकतात ना की या ठिकाणी रोजचं एक फ्लावर आहे, या ठिकाणी जस्मिनचं एक फ्लावर आहे. सो मे बी रोजचे पोलन ग्रेन्स या ठिकाणी जस्मिनवरती पण जाऊन बसू शकतात. ओके, सो त्याच्यामुळे मग कळणार कसं ना की कोणत्या फ्लावरचे पोलन ग्रेन्स कोणते आहेत किंवा याला जर्मिनेट करायचे की नाही हे कोण ठरवतं. तर याची ॲबिलिटी असते ती म्हणजे स्टिग्माकडे. सो जेव्हा पोलन ग्रेन्स या ठिकाणी स्टिग्मावरती येतात तेव्हा स्टिग्माकडे एक अशी ॲबिलिटी असते की त्याच्यामुळे स्टिग्मा रिकॉग्नाइज करू शकतं की हे आपल्या स्पीशीजचे पोलन ग्रेन आहे का, आणि जर नसेल तर त्या पोलन ग्रेन्सला हे स्टिग्मा जर्मिनेशन करू देत नाही. जर्मिनेशन म्हणजे काय, इथून आतमध्ये ओव्हरीपर्यंत जाणं, याला आपण थोडक्यात जर्मिनेशन म्हणू शकतो. जर्मिनेशन म्हणजे काय, बेसिकली आतमध्ये एंट्री देणं. ओके, थोडक्यात आपण लक्षात ठेवूया की आतमध्ये एंट्री देणं, याला आपण जर्मिनेशन म्हणू शकतो. सो इन धिस वे ही ॲबिलिटी कोणाकडे आहे, स्टिग्माकडे ही ॲबिलिटी आहे की ते ओळखू शकतं की जे काही पोलन ग्रेन्स आलेले आहेत ते आपल्याच स्पीशीजचे आहेत का. So often pollen of the wrong type either from other species or from the same plant if it is self incompatible also land on the stigma. कधी कधी असे होते की इतर काही प्लांट्सचे किंवा आपल्याच प्लांटचे पोलन्स देखील त्या प्लांटवरती येतात, पण जेव्हा त्याच प्लांटचे पोलन्स येतात बट तरीही स्टिग्मा त्याला आतमध्ये जाऊ देत नाही, याचा अर्थ ते कसे आहेत, सेल्फ इनकम्पॅटिबल आहेत. नेक्स्ट आहे द पिस्टल हॅज द ॲबिलिटी टू रेकॉग्नाइज द पोलन वेदर इट इज ऑफ द राईट टाईप ऑर द रॉंग टाईप. राईट टाईप असेल तर कम्पॅटिबल आहे, रॉंग टाईपचं असेल तर इनकम्पॅटिबल आहे. इफ इट इज ऑफ द राईट टाईप द पिस्टिल एक्सेप्ट्स द पोलन अँड प्रमोट्स पोस्ट पॉलिनेशन इव्हेंट that leads to fertilization. सो बेसिकली सपोज या ठिकाणी स्टिग्मावरती आलेले, हे आहे आपलं स्टिग्मावरती आलेले जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते बरोबर आहेत, सेम स्पीशीजचे आहेत. सो मग स्टिग्मा त्यांना या ठिकाणी जर्मिनेशन करू देतं. जर्मिनेशन करताना बेसिकली काय होतं की या स्टिग्मावरती सुक्रोज आहे, वॉटर आहे, शुगर आहे, तर बेसिकली हे सगळे सबस्टन्सेस या ठिकाणी प्रेझेंट असतात ज्याच्यामुळे हे जे स्टिग्मा आहे तर ते स्टिकी होतं. सो आता या ठिकाणी पोलन ग्रेन्स आल्यानंतर ते सगळं जे मटेरियल आहे म्हणजे सुक्रोजचं वगैरे वॉटर बिटर जे पण आहे ते सगळ्या पोलन ग्रेन्सने आतमध्ये शोषून घेतात आणि त्यामुळे ते असे थोडेसे फुगलेले स्वॉलो होतात आणि त्याच्यामधून एक ट्यूब बाहेर पडते. आपण जेव्हा पोलन ग्रेन्सचा अभ्यास केला होता तेव्हा आपण पाहिलं होतं की पोलन ग्रेन्सवरती जम्पोर्स असतात की ज्या ठिकाणी स्पोरोपोलेनिन ॲब्सेंट आहे. ओके, सो ज्या ठिकाणी स्पोरोपोलेनिन ॲब्सेंट आहे म्हणजे जम्पोर्स प्रेझेंट आहेत त्याच्यामधून हे जे सॉल्युशन आतमध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळे हे मोठं होणार ना सेल. आता सो सेल मोठं होतं म्हणजेच त्याच्यामध्ये सगळं कॉन्टेंट या सगळ्या जम्पोर्सच्या सहाय्याने बाहेर पडतं आणि त्याच्यापासून एक या ठिकाणी पाथवे तयार होतो, कुठपासून, स्टिग्मापासून ते ओव्हरीपर्यंत, आणि याला आपण म्हणणार आहोत पोलन ट्यूब. ओके, हा पाथवे का तयार झालाय तर पोलन ग्रेन्सच्या आतमध्ये जे गॅमेट्स आहेत तर ते इथून कुठपर्यंत जावेत, ओव्हरीकडे जावेत यासाठी. आता बेसिकली जे 2 सेल्ड पोलन ग्रेन्स आहेत आपण 2 प्रकार पाहिले होते. एक 2 सेल्ड पोलन ग्रेन्स असतात आणि एक 3 सेल्ड असतात. 3 सेल्डमध्ये तर मेलच्या बॉडीवरती असताना पोलन ग्रेन्समध्ये 2 मेल गॅमेट्स तयार झाले होते, बट 2 सेल्डमध्ये अजूनही मेल गॅमेट्स तयार झाले नाहीत. मग ते आता या ठिकाणी तयार होणार आहेत या पोलन ट्यूबच्या आतमधून जात असताना. सो आता जेव्हा या ठिकाणी 2 मेल गॅमेट्स तयार होतात तर सगळ्यात पहिल्यांदा ओव्हरीमध्ये जातानाचे 3 मार्ग आहेत. एक तर मायक्रोपायलर एंडमधून जाऊ शकतात, एक तर चलाझामधून जाऊ शकतात किंवा एक तर इंटेग्युमेंट्समधून जातात. सो डिपेंड आहे की पोलन ट्यूब कशा पद्धतीने तयार झालेली आहे. जर पोलन ट्यूब मायक्रोपायलर एंडमधून आतमध्ये गेली तर त्याला काय म्हणतात, चलाझामधून आतमध्ये गेली तर काय म्हणतात, हे सगळं आपण पुढे पाहूया. बट तरी पण एकदा सांगून ठेवते, याला आपण पोरोगॅमी म्हणतो जर ते मायक्रोपायलर एंडमधून आतमध्ये गेलं तर, चलाझामधून गेलं तर चलाझोगॅमी आणि इंटेग्युमेंटमधून गेलं तर मेझोगॅमी. ओके, तर अशा पद्धतीने हे 3 पाथवेज आहेत या पोलन ट्यूबचे आतमध्ये जाण्यासाठी कोणाला, मेल गॅमेटला. सो आता जेव्हा मेल गॅमेट्स आतमध्ये येतात सगळ्यात पहिल्यांदा तर मायक्रोपायलर रिजनमधून हे आतमध्ये जाणार आणि मग ह्याच्या मागून पोलन ग्रेन्स आतमध्ये येणार. पोलन ग्रेन्स आल्यानंतर कुठे गेले पोलन ग्रेन्स आमचे,
पोलन ग्रेन्स आल्यानंतर इथे सगळ्यात पहिल्यांदा सिनर्जिड्स असतात. सो पहिल्यांदा ते सिनर्जिड्सकडे जातात, सिनर्जिड्स मधलं कॉन्टेंट ॲब्झॉर्ब करतात आणि मग ही पोलन ट्यूब फुटते. ओके, पोलन ट्यूब फुटते आणि पोलन ट्यूब फुटल्यानंतर मग त्यामधले जे मेल गॅमेट्स आहेत तर ते बाहेर येतात. आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की सिनर्जिड्स वरती फिलिफॉर्म ॲपॅरेटस असतात. ते फिलिफॉर्म ॲपॅरेटस असे काहीतरी केमिकल सिक्रेट करतात जेणेकरून ते जे मेल गॅमेट्स आहेत त्यांना कळतं की एक सेल कुठे आहे. मग त्यामध्ये जे दोन मेल गॅमेट्स आहेत, एक मेल गॅमेट या एक सेल सोबत फ्यूज होतं आणि या ठिकाणी तयार होणार आहे झायगोट. आणि दुसरं जे मेल गॅमेट आहे तर ते या दोन पोलर न्यूक्लियर सोबत फ्यूज होतात आणि या ठिकाणी तयार होणार आहे एंडोस्पर्म. आता मला एक सांगा, एंडोस्पर्म मध्ये इथे फिमेलचे ऑलरेडी 2 सेल्स आहेत, मेलचा एक सेल आला, म्हणजे एंडोस्पर्म कसं झालं 3 च्या फॉर्म मध्ये झालं, कारण हे जे आतमध्ये असणारे एम्ब्रिओ सॅक आहे त्यामधला प्रत्येक सेल हॅप्लॉइड आहे. सो हा एक हॅप्लॉइड आणि हा एक हॅप्लॉइड असे 2 हॅप्लॉइड झाले आणि मेलचा गॅमेट हॅप्लॉइड असं मिळून हे जे एंडोस्पर्म आहे तर हे 3N च्या फॉर्म मध्ये म्हणजे ट्रिप्लॉइड स्टेट मध्ये पाहायला मिळतं. ओके, हे सगळं आपण रीड करणार आहोतच, मी जस्ट इन्फॉर्मेशन सांगितली थोडक्यात. नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की कशा पद्धतीने स्टिग्मा असणार आहे आणि याच्यावरती पोलन ग्रेन्स येऊन स्टिक होतात आणि मग ते जर्मिनेट होणार आहेत. जर्मिनेट झाल्यानंतर अशा पद्धतीने पोलन ट्यूब तयार होते आणि याच्यामधून जे हे गॅमेट्स आहेत मेल गॅमेट्स तर ते खाली खाली येत असतात. ओके, आफ्टर दॅट आता आपण आधी रीड करूया आणि हे 2 डायग्राम्स आपण नंतर समजून घेऊया. So basically the ability of pistil to recognize the pollen followed by its acceptance or rejection is the result of continuous dialogue between pollen grain and the pistil. So basically pistil म्हणजे स्टिग्मा जरी असले तरी पण ती पिस्टिलचा पार्ट आहे. सो इनडायरेक्टली पिस्टिलच हे ठरवतं की पोलन ग्रेन जर्मिनेट होणार की नाही. सो ते पाहण्यासाठी प्रत्येक म्हणजे जे काही पोलन्स त्याच्यावरती येतील त्या सगळ्यांना चेक करावं लागेल ना की ते आपल्या स्पीशीचे आहेत की नाही. सो ते चेक करण्यामध्ये या दोघांमध्ये एक छानसा एक इंटरॅक्शन होते, एक डायलॉग होता असं आपण म्हणू शकतो. This dialogue is mediated by chemical components of the pollen interacting with those of the pistil. It is only in recent years that botanists have been able to identify some of the pollen and pistil components and the interaction leading to the recognition followed by acceptance or rejectance. आता हे कसे ओळखणार की ते पोलन्स जे आहेत, पोलन ग्रेन्स जे आहेत तर ते सेम स्पीशीजचे आहेत की नाही. तर त्या पोलन्समध्ये एक प्रकारचं प्रोटीन असतं. ओके, की ज्याच्या आधारे ते जे स्टिग्मा आहे ते आयडेंटिफाय करू शकतं. प्रोटीन म्हणा किंवा केमिकल म्हणा, जे पण म्हणा, पण त्याच्या आधारे ते जे पिस्टिल आहे किंवा ते जे स्टिग्मा आहे तर ते आयडेंटिफाय करू शकतं की हे पोलन ग्रेन्स आपल्या स्पीशीजचे आहेत की नाही. ॲज मेन्शन अर्लियर, फॉलोइंग कंपॅटिबल पॉलिनेशन, the pollen grains germinates on the stigma to produce a pollen tube through one of the germ pore. Germ pore मधून ही जी pollen tube आहे ती तयार होते. The contents of the pollen grains move into the pollen tube and pollen tube grows towards the tissue of the stigma, style and reaches to the ovary. You would recall that in some plants pollen grains are shed at 2 cell condition for that is the vegetative cell and the generative cell. मग असे जे 2 सेल मध्ये शेड ऑफ झालेले जे पोलन ग्रेन्स असतात ते याच पॅसेजमध्ये जात असताना म्हणजे पोलन ट्यूब मधून जात असतानाच या ठिकाणी यांचं डिव्हिजन होतं आणि 2 मेल गॅमेट्स तयार होतात. म्हणजे 3 सेल कंडिशन या ठिकाणी तयार होते. ओके, म्हणजे अल्टिमेटली 2 सेल्ड असो किंवा 3 सेल्ड असो, अल्टिमेटली ते 3 सेल्ड होऊनच ओव्हरी पर्यंत पोहोचणार आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे pollen tube. After reaching the ovary, enters the ovule through the micropyle and enters one of the synergid through the filiform apparatus. Many recent studies have shown that filiform apparatus present on the synergid guides the entry of the pollen tube inside the embryo sac. Next आहे all these events from pollen deposition on the stigma until pollen tubes enter the ovule are together called as पोलन पिस्टल इंटरॅक्शन. म्हणजेच पोलन स्टिग्मावरती डिपॉझिट होणं आणि पोलन ट्यूब ओव्ह्यूल पर्यंत जाणं, इथपर्यंत ज्याही सगळ्या गोष्टी येतात त्या सगळ्या गोष्टींना आपण पोलन पिस्टल इंटरॅक्शन म्हणतो. कारण प्रत्येक ठिकाणी पोलन आणि पिस्टलचा कोणता ना कोणता पार्ट यांच्यामध्ये काही ना काहीतरी इंटरॅक्शन होतं. ओके, सो दॅट्स वाय याला आपण म्हणणार आहोत पोलन पिस्टल इंटरॅक्शन, PPI. As pointed out later, pollen-pistil interaction is a dynamic process involving pollen recognition followed by promotion or inhibition of the pollen. The knowledge gained in this area would help the plant breeder in manipulation pollen-pistil interaction, even in incompatible pollination, to get desired hybrids. सो बेसिकली ही अशी स्टॅटिक प्रोसेस नाही आहे की एकदा स्टिग्माने सांगितलं की हां हे पोलन ग्रेन्स आहेत आणि मग ते आतमध्ये गेले. तर प्रत्येक वेळी पोलनचा पिस्टिलचा प्रत्येक पार्ट पोलनला काही ना कशा पद्धतीने रिकग्नाइज करत असतो की हे आपल्याच स्पीशीजचं पोलन ग्रेन वगैरे आहे का. ओके, सो याचा जर आपण डिटेलमध्ये अभ्यास केला तर जे इनकम्पॅटिबल प्लांट्स आहेत किंवा इनकम्पॅटिबल पोलन्स आहेत त्याचा देखील वापर आपण शेतीमध्ये वगैरे करू शकतो. हायब्रिड्स पण आपण फॉर्म करू शकतो. बट त्या प्लांटला कशा प्रकारचं प्रोटीन आवश्यक आहे जर्मिनेशनसाठी वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये पाहावं लागेल.
You can easily study pollen germination by dusting some pollen from flowers such as pea असेल, chickpea असेल, क्लोटालॅरिया आहे, बाल्सम आहे, विंका आहे. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला जर पोलन जर्मिनेशन कसं होतं किंवा पोलन ग्रेन कसं दिसतं वगैरे हे जर पाहायचं असेल तर कोणताही एखाद्या बटाण्याचा वगैरे फ्लावर घ्यायचा आणि ते फ्लावर तुम्हाला थोडंसं त्याच्यावरती डस्टिंग करायचं आहे. म्हणजे ब्रश जरी फिरवला तरी ते पोलन ग्रेन्स त्या ब्रशवर ते चिकटतात. मग तुम्हाला एक स्लाइड घ्यायची आहे. त्या स्लाइडमध्ये सुक्रोजचं आय मीन शुगर घ्यायचं, सुक्रोज नाही, शुगर घ्यायचं आहे. शुगरचं सोल्युशन घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. या ठिकाणी यांनी पर्सेंटेज पण सांगितलेलं आहे की 10% शुगर तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यामध्ये आणि ते सोल्युशन तयार करायचं आहे. त्या सोल्युशनवरती ते पोलन ग्रेन्स जे आहेत ते टाकायचे आहेत. असं आपण का तयार केलं तुम्हाला आठवते का? मी मगाशी सांगितलं होतं की जे स्टिग्मा आहे त्या स्टिग्मावरती शुगरी सोल्युशन प्रेझेंट असतं. सो ते जे सोल्युशन आहे हे काय संकेत आहे की ते जे पोलन ग्रेन्स आहेत तर त्यांना आता जर्मिनेट व्हायचं आहे, हे त्यांना स्टिम्युलस मिळणार आहे त्याच्यामुळे. ओके, सो बेसिकली तेच स्टिम्युलस या ठिकाणी आर्टिफिशियल देण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि या ठिकाणीही तुम्हाला जर तुम्ही ते 10% वगैरे सगळे पर्सेंटेजेस बरोबर टाकले तर तुम्हाला इथे स्लाइडवरती सुद्धा पोलन जर्मिनेशन पाहायला मिळेल. हे त्यांना इथे सांगायचं आहे. मायक्रोस्कोपच्या खाली तुम्ही ते पाहू शकता. As you shall learn in the chapter of plant breeding, chapter number 9, a breeder is interested in crossing different species and often genera to combine desirable characters to produce commercial superior varieties. सो प्रत्येकाला नवीन नवीन व्हरायटीज ट्राय करायच्या असतात प्लांट्समध्ये सुद्धा. कारण आपण जर म्हटलं की सेम जेनेटिक म्हणजे जेनेटिकली आयडेंटिकल जे प्लांट्स आहेत, जे सेम प्लांट्स आहेत ते चालू ठेवूया वर्षभर, तर ते शक्य नाही आहे. कारण ऑब्विसली मार्केटमध्ये नवीन नवीन गोष्टी यायला पाहिजेत. मग त्यासाठी एका प्लांटचं पोलन ग्रेन घ्यायचं, दुसऱ्याच कुठल्या तरी स्पीशीजच्या प्लांटचं ओव्हरी आहे त्याच्यामध्ये पॉलिनेशन करण्याचा प्रयत्न करायचा आर्टिफिशियली. सो बेसिकली हे सगळं येणार आहे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन मध्ये. अर्थात त्या ठिकाणी त्या प्लांटच्या स्टिग्माने ते पोलन ग्रेन ऍक्सेप्ट सुद्धा केलं पाहिजे. यासाठी त्याप्रमाणे कंडिशन सुद्धा तयार केल्या जातात आणि मग त्या ठिकाणी नवीन नवीन जे प्लांट्स तयार होतात तर ते आर्टिफिशियली हायब्रिड प्लांट्स असतात. ज्या नवीन त्याच्यामध्ये जेनेटिक मेकअप असणार आहे, नवीन काहीतरी त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स असणार आहेत जे त्या पर्टिक्युलर पर्सनला हवे आहेत. ओके, सो नेक्स्ट आहे आता हे जे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन आहे हे कसं केलं जातं. तर असं शक्य नाहीये ना की तुमच्याकडे बायसेक्शुअल फ्लावर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही क्रॉस पॉलिनेशन करून घ्याल, ते शक्य नाहीये. कारण ऑब्व्हियसली जर बायसेक्शुअल फ्लावर असेल तर ते स्वतःहूनच पॉलिनेशन करत असतं. मग त्यासाठी काय केलं जातं, युनिसेक्शुअल असेल तर ते वेगळं आहे. आधी आपण बायसेक्शुअल बघूया. बायसेक्शुअल मध्ये काय केलं जातं, जे अँथर आहेत ते अँथर कट डाऊन केले जातात, म्हणजे कट केले जातात. आता सपोज की अँथर जर आपण कट केले तर पॉलिनेशन कसं होणार, त्या फक्त फुलामध्ये आपण म्हणतोय त्या फक्त फुलामध्ये पॉलिनेशन नाही होणार कारण आपण सगळे अँथर कापून टाकले. म्हणजे थोडक्यात काय केलं, ते प्लांट जे बायसेक्शुअल होतं त्याला आपण त्याचे सगळे अँथर्स काढून युनिसेक्शुअल केलं कारण त्यामध्ये सध्या आता फक्त आणि फक्त फिमेल पार्टच प्रेझेंट आहे. ओके, सो आता आपण अँथर्स काढून टाकली की त्याला म्हणणार आहोत आपण काय म्हणणार आहोत आपण, येस, इमॅस्क्युलेशन. सो अँथर्स काढून टाकणं याला काय म्हटलं जातं, इमॅस्क्युलेशन. आता अँथर्स काढून टाकल्यानंतर त्या फ्लावरला आपल्याला बॅगमध्ये टाकायचं आहे, प्लास्टिकच्या बॅगमध्ये. म्हणजे बॅगिंग, त्याला फ्लावर तोडायचं नाहीये बरं का, त्या फ्लावरच्या वरती बॅग लावायचे. सपोज की असं कसं काढू फ्लावर, आता असं समथिंग आपलं फ्लावर आहे. ओके, तर या फ्लावरच्या वरती अशी बॅग टाय करायची आहे ह्याची आणि हिचा या फ्लावरचा खाली दांडा. ओके, तर अशा पद्धतीने फ्लावरवरती आपल्याला बॅग लावायची आहे. तुम्ही विचार करा आपण बॅग का लावली असेल, कारण दुसरे कुठले पोलन ग्रेन्स जे आहेत त्याच्यावरती येऊन फर्टिलायझेशन करू नयेत. कारण आपल्याला आपले पोलन ग्रेन्स म्हणजे आपण जे तयार केलेले आहेत किंवा आपल्याला जे कॅरेक्टर्स हवे आहेत तेच पोलन ग्रेन्स याच्यामध्ये टाकायचे आहेत. ओके, सो त्याच्यामुळे इतर कोणतेही नको ते पोलन ग्रेन्स याच्यावरती येऊ नयेत यासाठी आपण या फ्लावरला काय केलं, बॅगमध्ये पॅक केलं. आता नेक्स्ट टाइम आपण काय करणार, आपल्याला जे कॅरेक्टर्स हवे आहेत त्या कॅरेक्टरचे पोलन ग्रेन्स आपण इथल्या स्टिग्मावरती टाकणार. ओके, आणि कंडिशन अशी तयार करणार की प्लांट ते ऍक्सेप्ट करेल. आणि एकदा का प्लांटने एक्सेप्ट केलं की परत आपण याच्यावरती बॅग करणार आहे. आता परत का बॅगिंग केलं तर अजून दुसऱ्या कुठल्याही प्लांटचे पॉलन ग्रेन्स येऊ नयेत, कारण असंही होऊ शकतं ना. आता आपण याच्यावरती पॉलन ग्रेन्स टाकले पण सपोज की ते अजूनही स्टिग्मावरती आहेत आणि तेवढ्यात या प्लांटला हवे असणारे प्लांटला हवे असणारे पॉलन ग्रेन्स कुठून तरी आले तर अर्थातच प्लांट्स ते पॉलन ग्रेन्स एक्सेप्ट करणार, हो की नाही. आपल्याला असं नाही होऊ द्यायचं, आपल्याला आपण जे टाकलेले आहेत ते पॉलन ग्रेन्स प्लांटने एक्सेप्ट केले पाहिजेत. आणि त्यासाठी आपण ह्याला पुन्हा एकदा रिबॅक करणार आहोत जोपर्यंत फ्लावरची पॉलिनेशन कंप्लीट होत नाही प्रोसेस तोपर्यंत आणि फर्टिलायझेशन वगैरे होत नाही तोपर्यंत, आणि मग ह्याचं आपण बॅग रिमूव्ह करू शकतो. तर बेसिकली याला आपण म्हणणार आहोत आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. आता हे जर फ्लावर युनिसेक्शुअल असतं तर अर्थात आपल्याला इमॅस्क्युलेशन करावं लागलं नसतं, म्हणजे अँथर कापावे लागले नसते. आपण डायरेक्ट फिमेल प्लांटवरती एक्सपेरिमेंट्स केले असते.
फक्त एवढंच की त्या प्लांटला सपोज की हे फक्त फिमेल फ्लावर आहे युनिसेक्शुअल मधलं, तर ह्याला फक्त आपल्याला बॅगिंग करावं लागलं असतं, कारण अर्थात अँथर येऊ नयेत म्हणून. आणि मग आपल्याला हवे ते डिझायर्ड पोलिनेटर्स आपण याच्यामध्ये टाकले असते, परत बॅक केलं असतं आणि बॅक रिमूव्ह केलं असतं. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला इमॅस्क्युलेशन करावं लागलं नसतं जर फ्लावर युनिसेक्शुअल असतं तर. ओके, आफ्टर दॅट आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे युनिसेक्शुअल बद्दल सांगितलेलं आहे. नेक्स्ट सो डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर डबल फर्टिलायझेशन ही स्पेशली अँजिओस्पर्मचे कॅरेक्टर आहे. हे दुसरीकडे कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही, हे फक्त आणि फक्त अँजिओस्पर्म मध्येच पाहायला मिळतं. जिम्नोस्पर्म्स मध्ये सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळत नाही. ओके, सो बेसिकली आपण आय होप की तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ किंवा फर्स्ट व्हिडिओ वगैरे पाहिला असेल. इथे आपण पाहिलं होतं की जे मेल गॅमेट्स आहेत, 2 मेल गॅमेट्स ते इथे आतमध्ये येतात. ओके, सो यामधला जो एक मेल गॅमेट आहे त्याला हे जे फिलिफॉर्म ॲपॅरेटस आहेत ते त्याला गाईड करतात आणि तो जाणार आहे एक सेलकडे. कुठे गेला एक सेल, एक सेलकडे जाणार आहे आणि या ठिकाणी झायगोट तयार करणार आहे. म्हणजे या ठिकाणी पहिलं फर्टिलायझेशन झालं. याला आपण काय म्हणणार आहोत, फर्टिलायझेशन, किंवा याला आपण दुसरं एक नाव आहे सिनगॅमी म्हणतो. ओके, सो या ठिकाणी सिनगॅमी झालेलं आहे. दुसरं जे मेल गॅमेट आहे त्याला पण हे जे फिलिफॉर्म ॲपॅरेटस आहेत ते गाईड करतात आणि त्याला इथपर्यंत घेऊन जातात. हे काय आहे, 2 पोलर न्यूक्लियाय. इथे गेल्यानंतर हे एक सेल आणि हे मेल गॅमेटचे एक सेल, असे 3 सेल्स तयार झाले. सो याला आपण म्हणणार आहोत ट्रिपल, आणि यांच्यामध्ये काय होतं, फ्युजन होतं. सो ट्रिपल फ्युजन. ओके, सो पहिलं फर्टिलायझेशन या ठिकाणी झालं आणि दुसरं फर्टिलायझेशन या ठिकाणी झालं. त्याच्यामुळे प्लांट्समध्ये म्हणजेच एंजिओस्पर्म्समध्ये किती फर्टिलायझेशन होतात, 2 फर्टिलायझेशन होतात, आणि दॅट्स वायला आपण म्हणणार आहोत डबल फर्टिलायझेशन. ओके, सो जेव्हा हे 2 मेल गॅमेट्स एंटर करणार आहेत सिनर्जिड्समध्ये, त्याच्यानंतर एक मेल गॅमेट जो आहे तर तो या ठिकाणी न्यूक्लियस, एक सेलच्या न्यूक्लियसकडे जाणार आहे आणि फ्यूज होणार आहे, ज्याला आपण म्हणतो सिनगॅमी, आणि ज्यापासून तयार होणार आहे डिप्लॉइड झायगोट. दुसरं जे मेल गॅमेट आहे तर ते 2 पोलर न्यूक्लियाकडे जाणार आहे, जे की सेंट्रल सेलमध्ये आहे, आणि त्यापासून तयार करणार आहे ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. सो जे प्रायमरी स्टेटमधलं एंडोस्पर्म आहे आता नवीन तयार झालेलं, त्याला आपण म्हणणार आहोत ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म. याला PEN असं सुद्धा म्हणतात. ओके, पेन पण म्हणतात. सो ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आता हे जे फ्युजन आहे 3 सेल्समुळे झाल्यामुळे याला आपण म्हणणार आहोत ट्रिपल फ्युजन. आता इथे झायगोट पासून तर परत एम्ब्रिओ तयार होईल. मग या पेन पासून काय तयार होणार आहे, तर पेन पासून पुढे तयार होणार आहे दॅट इज एंडोस्पर्म. एंडोस्पर्म जे की गरजेचं आहे न्यूट्रिशन देण्यासाठी एम्ब्रिओला. ओके, एम्ब्रिओ तेव्हाच डेव्हलप होतं जेव्हा पुरेशा प्रमाणामध्ये एंडोस्पर्म तिथे तयार होईल. ओके, सो आता या ठिकाणी डबल फर्टिलायझेशन आय होप की तुम्हाला कळलं असेल. अर्थात हे कुठे होणार आहे, एम्ब्रिओ सॅकमध्ये होणार आहे. ते जे सेंट्रल सेल आहे, लेट मी शो यू, हे आहे आपल्या या ठिकाणी तयार झालेलं PEN. आता हे जे एवढं मोठं सेल आहे याला आपण म्हणतो सेंट्रल सेल. तर जेव्हा या ठिकाणी एंडोस्पर्म किंवा PEN तयार होणार आहे, पेन तयार होणार आहे, तेव्हा या सेलला आपण म्हणणार आहोत प्रायमरी एंडोस्पर्म सेल, कारण या ठिकाणी प्रायमरी एंडोस्पर्म आहे. सो प्रायमरी एंडोस्पर्म सेल आपण याला म्हणतो, याला स्पेक पण म्हणतात. सो सेंट्रल सेल आफ्टर ट्रिपल फ्युजन काय म्हणणार आहोत आपण ह्याला, पेक, म्हणजेच प्रायमरी एंडोस्पर्म सेल. प्रायमरी एंडोस्पर्म जे आहे तर ते एंडोस्पर्म मध्ये कन्वर्ट होणार आहे आणि झायगोट जे आहे तर ते एम्ब्रिओमध्ये कन्वर्ट होणार आहे. एम्ब्रिओ कसं तयार होतं, हे सगळं काय आहे हे आपण पाहणार आहोत एम्ब्रिओ डेव्हलपमेंटमध्ये. ओके, तुर्तास तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा डेव्हलपमेंट होत असते हळूहळू झायगोटची किंवा एम्ब्रिओची, तेव्हा हे जे या ठिकाणी अँटीपोडल्स आहेत ते डिजनरेट व्हायला लागतात. अँटीपोडल जे या ठिकाणी आहेत ते डिजनरेट व्हायला लागतात. या ठिकाणी जे सिनर्जिड्स आहेत त्यामधले एक सिनर्जिड मगाशीच डिजनरेट झाला होता, दुसराही होऊ लागतो, आणि अशा पद्धतीने हे जे अनवॉन्टेड सेल्स आहेत ते निघून जातात. फक्त या ठिकाणी राहणार आहे झायगोट आणि आपला एंडोस्पर्म. ओके, सो जे पोस्ट फर्टिलायझेशनचे इव्हेंट्स आहेत की ज्या ठिकाणी एम्ब्रिओ कसा तयार होतो, फ्रूट कसं तयार होतं, सीड कसं तयार होतं, एंडोस्पर्म कसं तयार होतं, हे सगळं आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा सगळ्यात शेवटचा पार्ट आहे. त्याच्यानंतर एक छोटासा टॉपिक आहे दॅट इज एपोमिक्सिस वगैरे, हेही आपण पाहणार आहोत लास्ट व्हिडिओमध्ये. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.